अजितदादा परत येणार. शरद पवारांनी अजितदादांना लपवले, एकनाथ शिंदेंनी अजितदादाला लपवले. ऐकलं, अजितदादांना लपवून ठेवलंय, दादांचा मृत्यू झालेला नाही असा दावा करण्यात आलाय. यासारखेच आणखी काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यातही काही दावे केले जात आहेत. 450 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं शंभूराजांच्या बचावासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूचा कट टाकला होता, त्याच पद्धतीनं पवार साहेबांनी असं केलं असेल. मंत्री अजित पवारांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा संशय व्यक्त केला. 50 कोटींचा विमा काढून पायलटला संमोहित करून हे कृत्य करण्यास भाग पाडलं का, असा सवाल मिटकरींनी केला. राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार आता बंद झाले. 2.5 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पूर्ण मोफत उपचार निर्णयाला राज्याच्या आरोग्य विभागानं आता युटर्न घेत राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये पुन्हा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ताज्या ठळक व झटपट बातम्या, तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट देखील आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कृषी अनुदान वितरणात केंद्राकडून तात्पुरती कपात झालेली आहे. 10% निधी थांबविला आहे. एकूण रक्कम 122 कोटी रुपये एवढी आहे. फळगळतीच्या समस्येवर निदान शोधण्यासाठी अपयश आल्याने संत्रा पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बागाची तोड केली जात आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात संत्राखालील क्षेत्र कमी होऊन या भागातील मुख्य फळपीक नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे. केंद्र सरकारने गहू साठा मर्यादा हटविली आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाची मुबलक उपलब्धता व शिल्लक साठा देखील पुरेसा असल्याची परिणामी दर दबावात येण्याचा धोका होता. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामध्ये सौदेबाजी नाही, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काँग्रेससह विरोधकांना ठणकावले. सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये नवीन हळदीला 20,200 रुपये एवढा दर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे साठी गुलाबाच्या फुलांच्या आवकेत वाढ झालेली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर बाजारात गुलाबाची आवक वाढली असून उठाव असल्याने दरही टिकून आहेत. वातावरणातील प्रतिकूल बदलांचा मोहरलेल्या आंब्याच्या बागांना फटका बसत आहे. कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण या कारणामुळे आंब्याच्या बागांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बीची पिके विविध रोगांच्या कचाट्यात आलेली आहेत. बळीराजा झाला हवालदिल. कोल्हापूर जिल्ह्यात आठवडी बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. बाजारामध्ये टोमॅटोचे ढीग लागलेले आहेत. हात दाखवा बस थांबवा पद्धत बंद झालेली आहे. चालक आणि वाहकांची वाढली मनमानी. बोरगाव, सिंगोरी, मारोडी फाट्यावरील विद्यार्थी हैराण झालेले आहेत. न्यू इयर, दिवाळी, दसरा फंडच्या नावावर 50हून अधिक जणांना कोट्यवधींचा गंडा. 25 ते 30% व्याज देण्याचे आमिष दाखवून गंडा घातलेला आहे. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत तब्बल 7,10,000 शेतकऱ्यांची निवड रद्द. संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील शेतकरी. CTET परीक्षेत महिलांना मंगळसूत्र काढायला लावले. शिक्षकांमध्ये संताप. हरवले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. ऑनलाईन गेमिंगचे डिजिटल विष. कोवळ्या जीवांच्या मुळावर 30% मुलांना व्यसन लागलेले आहे. पालकांनो वेळीच सावध व्हा. मुले आभासी प्रेमाच्या किंवा हिंसक आव्हानांच्या जाळ्यात अडकत आहेत. मसाला तेलाचा भडका, ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. ओली मिरची ढबूही महागली. सेलम शेंगदाणा 200 रुपयांपर्यंत पोहोचला. बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांची वाहतूक सुसाट सुरू आहे. अपघातांचे प्रमाण वाढले. नियम धाब्यावर वाहतूक कोंडी कायमच आहे. भडगाव तालुक्यात जाचकाटींमुळे पीक विमा रकमेपासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत. मित्रमैत्रिणीला पत्र लिहा. पहिला नंबर आल्यास 50,000 रुपयांचे बक्षीस मिळवा. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगातही मानवी नातेसंबंधाचे महत्त्वाचे अधोरेखित करण्याची संधी. महान येथील शेतकऱ्याचा फरदळ कापाशीचा प्रयोग. अकोला जिल्ह्यातील माहिती. मूर्तिजापूर शहरातील बाजारपेठ धुळीच्या विळख्यात आलेली आहेत. उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री. मूर्तिजाकरपुरांची आरोग्य धोक्यात आलेली आहेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या सेवनाने आजारांचा धोका.
हरभरा सोंगणी सुरू झालेली आहे. उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत आलेले आहेत. दूध व्यवसाय धोक्यात, चारा महाग झालेला आहे. उत्पादक सैरभैर, शासनाची उदासीनता, दूध खरेदीचा दर 28 रुपयावरच थांबलेला आहे. शनी देवस्थानच्या दानपेटीत 63 लाखांचे दान, सीसीटीव्हीच्या निगराणीत मोजदाद. सरकारी रुग्णालयातील मोफत उपचार बंद, केस पेपर पासून ते शस्त्रक्रियेपर्यंत शुल्कच लागत आहेत. ओपीडीचे 5 रुपये तर MRIचे 1600 तर सिटी स्कॅनसाठी 400 रुपये मोजावे लागत आहेत. शासन निर्णय तर जारी झालेला आहे, मात्र अंमलबजावणीसाठी पत्राची प्रतीक्षा सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 18,000 रोजगार उपलब्ध होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्याने शेतात मेंढ्या सोडलेल्या आहेत. शेतकरी अडचणीत आलेले आहेत. एकरी हजारोंचा खर्च, क्विंटलला 400 रुपयांचा दर भेटत आहे. जानेवारी महिन्यामध्ये लासलगावसह सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात घट झालेली आहे. उन्हाचा चटका जाणवू लागताच वाढली रुग्णसंख्या. हवामानात बदल, दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्रीच्या वेळी जाणवतोय गारवा. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात 35 लाख क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. तसेच दर पडल्याने सुमारे 270 कोटी रुपयांचे नुकसान देखील झालेले आहे. कृषी अनुदान वितरणात केंद्राकडून तात्पुरती कपात झालेली आहे. 10% निधी थांबविला आहे. एकूण रक्कम 122 कोटी रुपये एवढी आहे. फळगळतीच्या समस्येवर निदान शोधण्यासाठी अपयश आल्याने संत्रा पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बागाची तोड केली जात आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात संत्राखालील क्षेत्र कमी होऊन या भागातील मुख्य फळपीक नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे. केंद्र सरकारने गहू साठा मर्यादा हटविली आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाची मुबलक उपलब्धता व शिल्लक साठा देखील पुरेसा असल्याची परिणामी दर दबावात येण्याचा धोका होता. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामध्ये सौदेबाजी नाही, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काँग्रेससह विरोधकांना ठणकावले. सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये नवीन हळदीला 20,200 रुपये एवढा दर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे साठी गुलाबाच्या फुलांच्या आवकेत वाढ झालेली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर बाजारात गुलाबाची आवक वाढली असून उठाव असल्याने दरही टिकून आहेत. वातावरणातील प्रतिकूल बदलांचा मोहरलेल्या आंब्याच्या बागांना फटका बसत आहे. कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण या कारणामुळे आंब्याच्या बागांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बीची पिके विविध रोगांच्या कचाट्यात आलेली आहेत. बळीराजा झाला हवालदिल. कोल्हापूर जिल्ह्यात आठवडी बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. बाजारामध्ये टोमॅटोचे ढीग लागलेले आहेत. हात दाखवा, बस थांबवा पद्धत बंद झालेली आहे. चालक आणि वाहकांची वाढली मनमानी. बोरगाव, सिंगोरी, मारोडी फाट्यावरील विद्यार्थी हैराण झालेले आहेत. न्यू इयर, दिवाळी, दसरा फंडच्या नावावर 50हून अधिक जणांना कोट्यवधींचा गंडा. 25 ते 30% व्याज देण्याचे आमिष दाखवून गंडा घातलेला आहे. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत तब्बल 7,10,000 शेतकऱ्यांची निवड रद्द. संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील शेतकरी. CTET परीक्षेत महिलांना मंगळसूत्र काढायला लावले. शिक्षकांमध्ये संताप. हरवले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. ऑनलाईन गेमिंगचे डिजिटल विष. कोवळ्या जीवांच्या मुळावर 30% मुलांना व्यसन लागलेले आहे. पालकांनो, वेळीच सावध व्हा. मुले आभासी प्रेमाच्या किंवा हिंसक आव्हानांच्या जाळ्यात अडकत आहेत. मसाला तेलाचा भडका. ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. ओली मिरची, ढबूही महागली. सेलम शेंगदाणा 200 रुपयांपर्यंत पोहोचला. बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांची वाहतूक सुसाट सुरू आहे. अपघातांचे प्रमाण वाढले. नियम धाब्यावर वाहतूक कोंडी कायमच आहे. भडगाव तालुक्यात जाचकाटींमुळे पीक विमा रकमेपासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत. मित्रमैत्रिणीला पत्र लिहा. पहिला नंबर आल्यास 50,000 रुपयांचे बक्षीस मिळवा. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगातही मानवी नातेसंबंधाचे महत्त्वाचे अधोरेखित करण्याची संधी. महान येथील शेतकऱ्याचा फरदळ कापाशीचा प्रयोग. अकोला जिल्ह्यातील माहिती.
मूर्तिजापूर शहरातील बाजारपेठ धुळीच्या विळख्यात आलेली आहेत. उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री, मूर्तिजाकरपुरांची आरोग्य धोक्यात आलेले आहेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या सेवनाने आजारांचा धोका. हरभरा सोंगणी सुरू झालेली आहे. उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत आलेले आहेत. दूध व्यवसाय धोक्यात, चारा महाग झालेला आहे. उत्पादक सैरभैर, शासनाची उदासीनता, दूध खरेदीचा दर 28 रुपयावरच थांबलेला आहे. शनी देवस्थानच्या दानपेटीत 63 लाखांचे दान, सीसीटीव्हीच्या निगराणीत मोजदाद. सरकारी रुग्णालयातील मोफत उपचार बंद. केस पेपर पासून ते शस्त्रक्रियेपर्यंत शुल्कच लागत आहेत. ओपीडीचे 5 रुपये तर MRIचे 1600 तर सिटी स्कॅनसाठी 400 रुपये मोजावे लागत आहेत. शासन निर्णय तर जारी झालेला आहे, मात्र अंमलबजावणीसाठी पत्राची प्रतीक्षा सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 18,000 रोजगार उपलब्ध होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्याने शेतात मेंढ्या सोडलेल्या आहेत. शेतकरी अडचणीत आलेले आहेत. एकरी हजारोंचा खर्च, क्विंटलला 400 रुपयांचा दर भेटत आहे. जानेवारी महिन्यामध्ये लासलगावसह सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात घट झालेली आहे. उन्हाचा चटका जाणवू लागताच वाढली रुग्णसंख्या. हवामानात बदल, दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्रीच्या वेळी जाणवतोय गारवा. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात 35 लाख क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. तसेच दर पडल्याने सुमारे 270 कोटी रुपयांचे नुकसान देखील झालेले आहे. कृषी अनुदान वितरणात केंद्राकडून तात्पुरती कपात झालेली आहे. 10% निधी थांबविला आहे. एकूण रक्कम 122 कोटी रुपये एवढी आहे. फळगळतीच्या समस्येवर निदान शोधण्यासाठी अपयश आल्याने संत्रा पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बागाची तोड केली जात आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात संत्राखालील क्षेत्र कमी होऊन या भागातील मुख्य फळपीक नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे. केंद्र सरकारने गहू साठा मर्यादा हटविली आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाची मुबलक उपलब्धता व शिल्लक साठा देखील पुरेसा असल्याची परिणामी दर दबावात येण्याचा धोका होता. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामध्ये सौदेबाजी नाही, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काँग्रेससह विरोधकांना ठणकावले. सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये नवीन हळदीला 20,200 रुपये एवढा दर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे साठी गुलाबाच्या फुलांच्या आवकेत वाढ झालेली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर बाजारात गुलाबाची आवक वाढली असून उठाव असल्याने दरही टिकून आहेत. वातावरणातील प्रतिकूल बदलांचा मोहरलेल्या आंब्याच्या बागांना फटका बसत आहे. कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण या कारणामुळे आंब्याच्या बागांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बीची पिके विविध रोगांच्या कचाट्यात आलेली आहेत. बळीराजा झाला हवालदिल. कोल्हापूर जिल्ह्यात आठवडी बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. बाजारामध्ये टोमॅटोचे ढीग लागलेले आहेत. हात दाखवा बस थांबवा पद्धत बंद झालेली आहे. चालक आणि वाहकांची वाढली मनमानी. बोरगाव, सिंगोरी, मारोडी फाट्यावरील विद्यार्थी हैराण झालेले आहेत. न्यू इयर, दिवाळी, दसरा फंडच्या नावावर 50हून अधिक जणांना कोट्यावधींचा गंडा. 25 ते 30% व्याज देण्याचे आमिष दाखवून गंडा घातलेला आहे. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत तब्बल 7,10,000 शेतकऱ्यांची निवड रद्द. संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील शेतकरी. CTET परीक्षेत महिलांना मंगळसूत्र काढायला लावले. शिक्षकांमध्ये संताप. हरवले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. ऑनलाईन गेमिंगचे डिजिटल विष. कोवळ्या जीवांच्या मुळावर 30% मुलांना व्यसन लागलेले आहे. पालकांनो, वेळीच सावध व्हा. मुले आभासी प्रेमाच्या किंवा हिंसक आव्हानांच्या जाळ्यात अडकत आहेत. मसाला तेलाचा भडका. ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. ओली मिरची, ढबूही महागली. सेलम शेंगदाणा 200 रुपयांपर्यंत पोहोचला. बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांची वाहतूक सुसाट सुरू आहे. अपघातांचे प्रमाण वाढले. नियम धाब्यावर वाहतूक कोंडी कायमच आहे. भडगाव तालुक्यात जाचकाटींमुळे पीक विमा रकमेपासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत.
मित्रमैत्रिणीला पत्र लिहा, पहिला नंबर आल्यास 50,000 रुपयांचे बक्षीस मिळवा. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगातही मानवी नातेसंबंधाचे महत्त्वाचे अधोरेखित करण्याची संधी. महान येथील शेतकऱ्याचा फरदळ कापाशीचा प्रयोग, अकोला जिल्ह्यातील माहिती. मूर्तिजापूर शहरातील बाजारपेठ धुळीच्या विळख्यात आलेली आहेत. उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री, मूर्तिजाकरपुरांची आरोग्य धोक्यात आलेले आहेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या सेवनाने आजारांचा धोका. हरभरा सोंगणी सुरू झालेली आहे. उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत आलेले आहेत. दूध व्यवसाय धोक्यात, चारा महाग झालेला आहे. उत्पादक सैरभैर, शासनाची उदासीनता, दूध खरेदीचा दर 28 रुपयावरच थांबलेला आहे. शनी देवस्थानच्या दानपेटीत 63 लाखांचे दान, सीसीटीव्हीच्या निगराणीत मोजदाद. सरकारी रुग्णालयातील मोफत उपचार बंद, केस पेपर पासून ते शस्त्रक्रियेपर्यंत शुल्कच लागत आहेत. ओपीडीचे 5 रुपये तर MRIचे 1600 तर सिटी स्कॅनसाठी 400 रुपये मोजावे लागत आहेत. शासन निर्णय तर जारी झालेला आहे, मात्र अंमलबजावणीसाठी पत्राची प्रतीक्षा सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 18,000 रोजगार उपलब्ध होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्याने शेतात मेंढ्या सोडलेल्या आहेत. शेतकरी अडचणीत आलेले आहेत. एकरी हजारोंचा खर्च, क्विंटलला 400 रुपयांचा दर भेटत आहे. जानेवारी महिन्यामध्ये लासलगावसह सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात घट झालेली आहे. उन्हाचा चटका जाणवू लागताच वाढली रुग्णसंख्या. हवामानात बदल, दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्रीच्या वेळी जाणवतोय गारवा. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात 35 लाख क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. तसेच दर पडल्याने सुमारे 270 कोटी रुपयांचे नुकसान देखील झालेले आहे.